हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत जे की कारागृह विभागवरती निघाली आहे. तर त्याचा 2021 साली झालेली एक्झाम होती. तर त्या एक्झाममध्ये गणित आणि बुद्धिमत्तावर आलेले प्रश्न बघणार आहोत. तर आज हे तिसरं लेक्चर आहे. पहिले 2 लेक्चर्स पाहिले नसतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा आणि बघून घ्या. प्रश्न काय आहे बघूयात. रुपये 7,000 या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने 9,450 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील. आता ही काय दिलेली आहे, तुम्हाला रास दिलेली आहे आणि ही मुद्दल दिली आहे. त्याच्यावरून तुम्हाला व्याज काढता येईल. 9,450 वजा 7,000 केलं की तुम्हाला काय भेटेल, व्याज भेटेल. हे काय असणार आहे, व्याज. हे जर सरळ व्याज असेल तर मुद्दल काय आहे, सूत्र काय आहे आपलं, मुद्दल गुणिले दर किती आहे 7 या दराने, मुदत किती आहे माहिती नाहीये, भागिले 100. हे फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं सॉल्व्ह कराल, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो जातील. ठीक आहे, म्हणजेच काय राहील बघा, आणि हा 70 आणि हा 7 काय इकडे गुणाकाराला, इकडे गेल्यानंतर काय होईल, भागाकाराला जाईल. म्हणजे 70 गुणिले 7 होईल, बरोबर काय होईल, मुदत होईल. ठीक आहे, आता बघा ह्या झिरोला हा झिरो गेला, 7 एके 7, 7 त्रिक 21, खाली राहिले 3, 7 पाचा 35, 7 एके 7, 7 पाचा 35. म्हणजे काय झालं की मुदत किती आली, 5 वर्ष आली. फक्त काय इथं रास म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. म्हणजेच काय करतो, रास मधून जर मुद्दल वजा केली तर तुम्हाला काय भेटतं, सरळ व्याज भेटतं. आणि त्याचं सूत्र फक्त माहिती पाहिजे, व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. एवढं जर माहिती असेल तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणासाठी वापरतो, 25% रक्कम ही जुन्या कर्जाचे हप्ते देण्यासाठी वापरतो, 20% रक्कम ही घरभाड्यासाठी वापरतो आणि 20% रक्कम ही गावी आईवडिलांसाठी विविध प्रकारचा खर्च करतो. एवढे करूनही तो उरलेली रक्कम रुपये 5,000 एवढी बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता जर असं समजलं की त्याचं मासिक उत्पन्न हे x रुपये आहे. ठीक आहे, तर त्या मासिक उत्पन्नाच्या 25% म्हणजेच काय, 25/100 गुणिले x. हे कशासाठी वापरतो, किराणासाठी वापरतो. नंतर पुढचे 25% तो कर्जाचे हप्त्यासाठी वापरतो, 20% हे कशासाठी वापरतो, घराच्या भाड्यासाठी वापरतो आणि 20% हे कशासाठी वापरतो, तर आई वडिलांचे इतर खर्चांसाठी वापरतो. एवढं करूनही त्याच्याकडे 5,000 रुपये शिल्लक राहतात आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली तर काय येतं, त्याचं एकूण पगार येते. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये हे सॉल्व्ह कसं कराल. 25 एके 25, 25 चौक 100, इथे एक 25, 25 चौक 100, 20 एके 20, 20 पंचे 100, 20 पंचे 100. ठीक आहे, म्हणजे इथं काय तयार झालं, x/4 आणि x/4 किती होतात, 2x/4, x/5 आणि x/5 म्हणजे किती होतात, 2x/5 अधिक 500 बरोबर, सॉरी अधिक 5,000 बरोबर x आलं. ठीक आहे, आता पुढे बघूयात अजून कसं सॉल्व्ह करणार याला. आता इथं छेद समान नाहीये, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आधी छेद समान करून घ्यावा लागेल. म्हणजे याला किती न गुणायचं, 5 न गुणायचं आणि याला किती न गुणायचं, तर 4 न गुणायचं. तर तसं केल्यानंतर किती येतं बघा पुढं, हा 5 गुणिले 2 केल्यानंतर किती येईल, 10x येईल. 4 गुणिले 2x केल्यानंतर किती येतो, 8x आणि ह्या दोघांचा छेद समान म्हणजे 20 येईल आणि अधिक 5,000. ठीक आहे, आता पुढे कसं कराल, 10x अधिक 8x किती येतो, 18x येईल. ठीक आहे, हा झाला 18x आणि खाली किती आहे, 20 अधिक 5,000 बरोबर x. हा 18x वजा 20 हा कशाला जाईल, इकडं इथं दिसत नसेल तर आपण इथं इरेज करून घेऊयात. कुठपर्यंत आलो होतो आपण, इथं बघूयात. इथं काय इक्वेशन आलं होतं की 18x भागिले 20 अधिक 5,000 बरोबर x आलं. ठीक आहे, आता पुढे बघा हे कसं सॉल्व्ह कराल. 18x भागिले 20 इकडे गेल्यानंतर काय होईल, वजाला जाईल. 18x भागिले 20 याचा छेद 1 आहे, म्हणजे ह्याला काय करावं लागेल, 20 न आणि 20 न गुणावं लागेल. 20x वजा 18x म्हणजे काय येईल, 2x भागिले 20 येईल. ठीक आहे, आता इथं काय राहिलं बरोबर, इथं बरोबर काय राहतंय बघा, 5,000 राहिलं होतं. म्हणजे याच्या बरोबर काय आहे, 5,000 आहे. आता हा 20 इकडे गुणायलाय, भागायला इकडे गेल्यानंतर काय होईल, गुणाकाराला, आणि हा 2 बरोबर x म्हणजे हा 2 ला हा इथं 10 राहिला, म्हणजे 5,000 गुणिले 10 किती झाले,
50,000. म्हणजेच त्याची पेमेंट किती असणार आहे तर 50,000 एवढं त्याचं काय असणार आहे, मासिक उत्पन्न असणार आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. ठीक आहे, फक्त काय केलेलं आहे की कॅल्क्युलेशन लेंदी आहे फक्त आणि त्याचा कन्सेप्ट अगदी इझी आहे. पुढचा प्रश्न बघूयात. इथं मालिका पूर्ण करायची आहे तुम्हाला. आता 13 आणि 26 मध्ये काय होतं की 13 गुणिले 2 केल्यानंतर 26 येईल. 26 गुणिले 3 केल्यानंतर 78 येतं. 78 गुणिले 4 केल्यानंतर 312 गुणिले 5 करा. म्हणजेच हा 1560 गुणिले 6 केल्यानंतर तुमचं उत्तर येईल. हा 0, 6 6 36, 6 35 आणि 3 6 आणि 3 9 म्हणजे 9360 हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. मालिका अगदी सोपी दिलेली होती. पुढचा प्रश्न बघूयात. अजून एक मालिकावरचाच प्रश्न दिलेला आहे, तो कसा सॉल्व्ह करायचा बघूयात. 9, 10, 13, 18 आणि 25. 9 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे, मालिका इथं लिहूयात आपण. 9, 10, 13, 18 आणि 25 आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे, तर 9 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे, 1 चा फरक आहे. 10 आणि 3 मध्ये 3 चा फरक आहे. याच्यामध्ये 5 चा फरक आहे. याच्यामध्ये 7 चा फरक आहे. म्हणजे काय, 1 3 5 7 म्हणजे पुढे कितीचा फरक असायला पाहिजे, 9 चा. 25 अधिक 9 केल्यानंतर उत्तर किती येईल, 34 हे तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. प्रश्न काय, एक नाटक 9:40 ला सुरू झाले तर 12:15 ला संपले, तर ते नाटक किती तास चालले. एकदम इझी प्रकारचा प्रश्न आहे. 9:40 ते 10:40 हा 1 तास झाला. 10:40 ते 11:40 हा 1 तास झाला. म्हणजे हे किती झाले, 2 तास झाले. आता पुन्हा बघा, नंतर 11:40 ते 12 वाजेपर्यंत जर घेतला तर हा किती झाले, 20 मिनिट झाले. ठीक आहे, याच्यामध्ये किती झाले, 20 मिनिट झाले. याच्यामध्ये 1 तास, याच्यामध्ये 1 तास आणि पुढे 12:15 म्हणजे इथले 15 मिनिटं. हे काय झाले, मिनिट आहेत. हे मिनिट आहेत आणि हे काय आहे, तास आहेत, आवर्स आहेत. म्हणजे 2 तास आणि 35 मिनिटे. ठीक आहे, 2 तास 35 मिनिटे हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. अगदी जे फक्त तुम्हाला काय करायचं आहे की त्याचा टायमिंग किती आहे हे फक्त काढायचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. फक्त बेरीज विचारलेली आहे. सरळ साधी बेरीज आहे. 1 अधिक 2 3 येतं. 3 आणि 3 6 येतं. 6 आणि 4 10 झाले. इथपर्यंत किती झाले, 10 झाले. नंतर ही अशी डायरेक्ट येत नसेल तर उभी करून बघा. 196, 197, 198 आणि 199 यांची बेरीज करून घ्या. इथे किती झाले, 6 आणि 7 किती होतात, 13. 13 आणि 8 21. 21 आणि 9 किती होतील, 30 होतात. ठीक आहे, इथं राहिले 3. 9 1 9, 9 2 18, 9 3 27 आणि 9 4 36. 36 आणि 3 39. 3 4 5 6 आणि 7 हे किती झाले, 790. हे आधीचे अधिक 10 केलेले म्हणजेच किती झालं तुमचं उत्तर, 800 हे तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता जर अपूर्णांक मोठा काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ह्या अपूर्णांकाचं डेसिमल मध्ये कन्वर्जन करावं लागेल. ठीक आहे, आता डेसिमल मध्ये कन्वर्जन करताना ह्याला कसं भागणार तुम्ही, इथं 21 घ्या आणि इथं 13 घ्या. ह्याचा जर भागाकार केला तर हा येतो 0.61. याचा भागाकार केल्यानंतर पण येतो 0.61. नंतर याचा केल्यानंतर येतो 0.64 आणि याचा केल्यानंतर येतो 0.63. आता तो भागाकार तुम्ही करू शकता. तर ह्या सगळ्यांमध्ये मोठं कोण आहे तर 0.64 हे मोठं आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर येईल 11/17 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. 4 संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 आहे, तर चौथी संख्या कोणती. आता बघा, 4 संख्यांची सरासरी दिली आहे म्हणजे त्यांची बेरीज काढता येईल तुम्हाला. बेरीज बरोबर काय असणार आहे की सरासरी गुणिले एकूण संख्या, म्हणजे इथे किती असेल, 120 असेल. नंतर पहिल्या 3 संख्येची, आता 4 संख्यांची बेरीज 120 आहे. पहिल्या 3 संख्यांची बेरीज किती आहे, 85 आहे. म्हणजेच काय, याच्यामधून जर हे वजा केलं तर 5 8 आणि 1 9, 9 आणि 3 12 आणि इथं 0 म्हणजे 35 ही काय झाली, त्याची चौथी संख्या झाली असं तुम्ही म्हणू शकता इथं. त्यामुळे तुमचं उत्तर येईल ऑप्शन 2. नेक्स्ट 314 गुणिले 0.25. अगदी सोपा आहे, साधा सरळ सोपा गुणाकार दिलेला आहे. ज्यावेळेस डेसिमल नंबरचा गुणाकार करायचा असतो त्यावेळेस डायरेक्ट पहिल्यांदा गुणाकार करून घ्या. इथं डेसिमल आहे असं कन्सिडर न करता गुणाकार केल्यानंतर किती येईल बघा, 25 चौक 100, 25 एके 25, इथे राहिले 5, इथे गेले 3, 25 त्रिक 75, 78. आणि आता टोटल किती डेसिमल पॉईंट्स आहेत तर 2 आहेत, म्हणून
ह्या साईडनं 2 डेसिमल पॉईंट घ्या म्हणजे 78.50. पण ह्या झिरोला काही किंमत नसते, दिला काय नाही दिला काय फरक पडत नाही, त्याच्यामुळे तुमचं उत्तर येईल 78.5. हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, बी चे आजचे वय सी च्या आजच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे. आता बघा, बी चं वय हे काय आहे, सी च्या आजच्या वयापेक्षा, ह्यांची जर आजची वय आजच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे. कोणाचं जास्त आहे, बी चं वय जास्त आहे, म्हणजे बी चं वय हे सी च्या वयाच्या 20 वर्षांनी जास्त आहे असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि ते कितीने जास्त आहे, तर 20 वर्षांनी जास्त आहे. ही काय आहे, त्यांची आजची वय आहेत. ठीक आहे, आजची वय 3 वर्षानंतर ते सी च्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट होईल. 3 वर्षानंतर काय होईल, बी चं वय आहे ते 1+23 होईल आणि सी चं वय काय होईल, 3 वर्षानंतर 1+3 होईल. बरोबर आहे, म्हणजे 3 वर्षानंतर दोघांची पण वय काय होतील, 3 ने वाढणार आहेत. तर हे कोणाचं होतं, बी चं होतं आणि हे कोणाचं होतं, तर सी चं होतं. ठीक आहे, तर त्यांचं कसं झालेलं आहे की ते सी च्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट होईल. म्हणजे ह्या दोघांची जर कंपॅरिझन केली तर ह्याच्या सी च्या वयाच्या तिप्पट केल्यानंतर कोणाचं वय येतं, तर बी चं वय येतं. ठीक आहे, मग आता फक्त सॉल्व्ह करा. हे x+23 आहे असं घ्या, हे 3 × x म्हणजे 3x येईल, 3 त्रिक 9 येतं. नंतर हा x जर इकडे गेला तर 23 - 9 बरोबर 3x - x येईल, म्हणजे 23 - 9 केल्यानंतर किती येतं बघा, 14 येतं, बरोबर 2x, म्हणजेच 14/2 बरोबर x म्हणजेच काय येईल, 7. म्हणजे हे कोणाचं वय आलं आपल्याला, सी चं वय आलेलं आहे 7. तर काय विचारले, बी चे आजचे वय किती, म्हणजेच सी चं वय जर 7 असेल तर बी चं वय काय आहे, 20 वर्षांना जास्त आहे, म्हणजे काय येईल, 20 + 7 27 हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, ह्या 3 संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्यांची सरासरी काढायची. आता ती सरासरी कशी काढाल, 362 + 117 + 244, ह्या सगळ्यांची बेरीज करा. पहिल्यांदा 7 आणि 2 9, 9 4 13, 4 5 6, 6 आणि 6 12, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे हे किती झालं, 723. एकूण दिलेल्या संख्यांची बेरीज करा आणि त्याला भागाकार करा. कशाने, तर दिलेल्या किती संख्या आहेत त्यांनी. 3 संख्या दिलेल्या आहेत, 3 2 6, इतर राहिले 1 3 4 12 आणि 3 1 3, 241 ही काय असेल, या 3 संख्यांची सरासरी असेल असं तुम्ही इथं म्हणू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, 7 x 21 31 आणि 43. आता बघा इथं फरक काय घेतला, 43 आणि 31 मध्ये कितीचा फरक आहे बघू शकता तुम्ही, इथं 12चा फरक आहे. नंतर याच्यामध्ये 10चा फरक आहे, म्हणजे इथं कशाचा असेल, 8चा असेल आणि इथं 6चा असायला पाहिजे. म्हणजे 6 आणि 7 केल्यानंतर 13 येतं आणि 13 मध्ये 8 मिसळल्यानंतर किती येतं, 21. म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन 4 म्हणजेच 13. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रिव्हियस इयर 2021 साठी प्रश्न आलेले होते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे PYQs टाकल्यानंतर तुम्हाला व्हिडिओज लगेच पाहता येतील. थँक्यू.